त्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणच्या बाप्पाची गोष्ट एक वेगळ्या पद्धतीने ती उलगडणार आहे. मला मुळात साडीच खूप आवडते, त्यात नऊवारी साडी, त्यात तुम्हाला नटायला मिळतंय, छान असं मनसोक्त नटायला मिळतंय. गेल्या वर्षी बाप्पाची सेवा करता आली नाही, पण यावर्षी मी 5 दिवस सुट्टी टाकलेली आहे. मला बाप्पासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. मी ह्या बाप्पाला नमस्कार केला काय आणि दुसऱ्या बाप्पा तिकडे जाऊन लाईनीत उभं राहून नमस्कार केला काय, तो शेवटी बाप्पाकडेच पोहोचणार आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. गणेशोत्सव येत आहे आणि स्टार प्रवाहाचा पण खूप मोठा भव्य दिव्य सोहळा आहे गणेशोत्सव 2024. आणि तुमची आवडती खलनायिका म्हणजेच संजना माझ्यासोबत आहे. खूप छान दिसतेस, खूप छान ज्वेलरी आहे. काय सांगशील लुकबद्दल? नऊवारी साडी, खोपा आणि असं सगळं मंगळागौरीचा ॲक्ट आत्ता संपलेला आहे आणि धमाल आलेली आहे. त्याच्याबरोबर या सगळ्या इतक्या सुंदर नटलेल्या सजलेल्या ज्या गौराई आहेत त्यांच्याबरोबर परफॉर्म करायला मिळाले, स्टेज शेअर करायला मिळाले. म्हणजे मग नीनाताई, मग प्राजक्ताताई, प्रतीक्षाताई. सो खूप मजा आली, धमाल आली आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं नवीन काहीतरी करता येतं. यावर्षीसुद्धा तशीच थीम आहे की खजिना बाप्पाच्या गोष्टींचा. सो प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं घेऊन येतं. काही त्यातल्या स्टोरीज आपल्याला माहीत नाही आहेत किंवा हे इथे असं हे देऊळ कसं, म्हणजे आपण आत्तापर्यंत आपल्याला शक्तिपीठ आपण असं म्हटलं तर आपल्याला देवीच लक्षात येते आपल्याला. पण गणपतीचे सुद्धा, गणेशाचे सुद्धा पीठ आहेत. तर ते काय आहेत आणि कसं त्याला आपण हे म्हणतो की गणपतीचे सुद्धा 3 पीठ आहेत आणि असं आहे. किंवा इथे हा स्वयंभू गणपती जो आला तो कसा काय आला हा बाप्पा इथे, तर त्याची काहीतरी वेगळी स्टोरी आहे. तर त्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणच्या बाप्पाची गोष्ट एक वेगळ्या पद्धतीने ती उलगडणार आहे. आणि मला ते ऐकायचं आहे. आणि कारण आत्तापर्यंत लहानपणापासून आतापर्यंत ना आपण ठराविक गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्या आपण सर्रास प्रत्येक कार्यक्रमातनं आपण ऐकत असतो आणि अरे हां, हे माहिती आहे आपल्याला, हे माहिती आहे. पण अशा काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्या जेव्हा ॲक्ट्स बसत होते तेव्हा त्या जेव्हा पडल्या ना कानावर, ते म्हणलं अरे बापरे, हे अच्छा, मला हे नव्याने कळतं आहे, मला माहीत नव्हतं. सो मला नक्कीच वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा आवडेल हे बघायला. सो असा अशी एक थीम घेऊन स्टार प्रवाह येते प्रेक्षकांच्या भेटीला. आणि आम्ही उत्सुक आहोत की तुम्ही कशा पद्धतीने ते सगळं सेलिब्रेट करताय किंवा परफॉर्म करताय. पण रुपाली, तुझ्या लुकवरून म्हणजे नजर हटत नाही असं म्हणतात ना, तसं झालंय. सो तुला बेसिकली तुझ्या लुकबद्दल सगळ्यात जास्त काय आवडलंय? मला मुळात साडीच खूप आवडते, त्यात नऊवारी साडी, त्यात तुम्हाला नटायला मिळतंय, छान असं मनसोक्त नटायला मिळतंय. तर तसं आवडतंच. म्हणजे आणि हा कलर एक खास कलर आहे. म्हणजे आपण पैठणीमध्ये म्हटलं तर हा एक कलर असतो आणि तो छान दिसतोय. आणि मला असं वाटतं की त्याला साजेसे ज्वेलरी आणि अशा पद्धतीने त्यांनी दिलंय. म्हणजे मिनिमल ज्वेलरी पण ती ठसठशीत दिसली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी केलंय आणि तो लुक मला वाटतं खूप छान दिसतो. म्हणजे लुक असतो ना जो स्माइल करायला लावतो, तसा आहे तुझा हा लुक. सो तुला किती कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात आत्ता? अरे मिळतात त्या असं काही मी डिनाय नाही करणार, ऑफकोर्स मिळतात. पण छान वाटतं कारण आपण जेव्हा एखाद्याला बघतो अरे किती सुंदर दिसते ना, किती छान कॅरी केलं आहे, हे असं आपसूक येतं. सो जेव्हा मला असं काही कॉम्प्लिमेंट मिळतं तर मला खरंच छान वाटतं. कोणाला छान नाही वाटणार का? अगदीच रुपाली, पण या वर्षीचा गणपती बाप्पा तुझ्यासाठी सुद्धा खास असणार आहे. स्वतःचं हक्काचं घर घेतलंय. सो घरी बाप्पा येणार आहेत, काय काय तयारी सुरू आहे? ऑफकोर्स बाप्पा येणार आहे. म्हणजे गेल्या वर्षी अगदीच वेळ नव्हता, शूटिंग सुरूच होतं आणि त्याच्यानंतर बाप्पाला विराजमान केलं आणि मी परत शूटला निघाले. त्यामुळे त्या गेल्या वर्षी बाप्पाची सेवा करता आली नाही, पण यावर्षी मी 5 दिवस सुट्टी टाकलेली आहे. मला बाप्पासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, त्याच्यासोबत राहायचं आहे 5ही दिवस. सो आणि ऑफकोर्स घर झालंय तर त्यामुळे वेगळी धमाल मजा आहे. पूजा आहे सत्यनारायणाची, भजन आहे आणि घरचा बाप्पा एक वेगळ्या पद्धतीने असतो माझ्याकडे कायम. आणि म्हणजे त्याचं आगमनही, त्याचं स्वागतही आम्ही ढोल ताशा आणि सगळं नाचत गाचत करतो. आणि त्याच्यानंतर मंगळागौरीचे खेळ, फुगड्या, हे सगळं असतं. त्यामुळे यावर्षीचा बाप्पा आणि खूप वेगळ्या पद्धतीने दणक्यात असेल. खूप छान इंटरव्ह्यू झाला, पण आता एक क्विक रॅपिड फायर करूयात. गणपती बाप्पा रिलेटेड आहे, सो तयार आहेस? हो. तो पहिलाच प्रश्न आहे, तुला पटकन मोदकांचे इन्ग्रेडियंट सांगायचं. पटकन मोदकांचे इन्ग्रेडियंट्स: उकड, तांदळाची उकड, त्याच्यानंतर नारळाचं आपण जे चव बनवतो ते, त्यानंतर तुम्हाला स्टीमर लागेल ते स्टीम करायला, त्याच्यानंतर जर हळदीचं पान मिळालं तर उत्तम,
आणि मला ते असं साच्यात मोदक करायला आवडत नाही. मी पारी करते, हाताने पारी करून त्याला ते करते. सो हे इन्ग्रेडियंट्स लागतात, मेन इन्ग्रेडियंट्स तर हे लागतात. हे गणपती बाप्पाची 5 नावं. गजानन, सिद्धिविनायक, एकदंत, विघ्नेश आणि गौरीपुत्र. नेक्स्ट आहे एका वेळेस तू मॅक्स टू मॅक्स किती मोदक खाऊ शकते? एका वेळेस अगदीच त्या दिवशी ना, मी खरं सांगते, 5 दिवस बाप्पाचं जे काही बाप्पाच्या दिवसात ना, म्हणजे मग पहिल्या दिवशी मोदकाचं नैवेद्य असतं, दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते, ऋषीची भाजी असते, मग तिसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा काय असं ना, 5ही दिवस वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर मी त्या दिवशी त्या 5 दिवसातलं डाएट बाजूला ठेवून मी खरंच खाते. पण मॅक्स टू मॅक्स असं नाही म्हणता येणार, पण 5 अगदीच गरम गरम तयार असं मस्त असं ओपन करायचं, त्यावर तुपाची धार टाकायची आणि आता ते इमॅजिन सुद्धा केलंय मी. बरं नेक्स्ट आहे यावर्षी बाप्पाकडे काय मागणार आहेस? बाप्पाकडे काय मागणार आहे? मला असं वाटतं की बाप्पाकडे मागण्यापेक्षा त्याला सगळंच माहिती आहे आणि त्याला माहीत असल्यामुळे आणि देवाक काळजी आपण म्हणतो, सो त्याला ती काळजी असते आणि तो त्याच्या पद्धतीने ते सगळं पूर्ण करत असतो. सो बाप्पा हक्काच्या घरात विराजमान झालेला आहे, त्यामुळे आता अजून बाप्पाकडे आत्ता मला सध्या काही तसं काही मागायचं नाही. पण ऑब्व्हियसली तू खूप छान प्रसिद्ध अभिनेत्री आहेस किंवा कलाकार आहे, त्यामुळे मे बी आय डोंट नो, पण यापूर्वी सुद्धा जेव्हा इतकं फेम नसेल तेव्हा बाप्पा म्हटलं की मुंबईत तर स्पेशली खूप गर्दी असते, मोठमोठ्या लाईन्स लावाव्या लागतात. सो तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का? आणि शेवटचं तू रांगेत कधी उभी होतीस बाप्पाच्या दर्शनासाठी? नाही, मी खरंच नाही, कारण घरी गणपती असल्यामुळे मी शक्यतो कुठेच जात नाही. कारण आदल्या रात्रीपर्यंत मी आणि आई आम्ही जागून सगळी तयारी करत असतो. मॅनपॉवर कमी असल्यामुळे बाबा शेवटच्या दिवसापर्यंत रात्रीपर्यंत डेकोरेशन त्यांचं सुरू असतं. सो ते सगळं सोडून कुठेतरी जाणं मला नाही वाटत की मला जायला हवं. माझ्या घरचा गणपती बाप्पा सोडून, आणि मला असं वाटतं की मी ह्या बाप्पाला नमस्कार केला काय आणि दुसऱ्या बाप्पा तिकडे जाऊन लाईनीत उभं राहून नमस्कार केला काय, तो शेवटी बाप्पाकडेच पोचणार आहे. सो पण मी शक्यतो जेवढं मला घरी वेळ देता येईल, कारण शूटिंगच्या निमित्ताने नाही पॉसिबल होत बऱ्याचदा, म्हणजे पहिला दिवस सुट्टी असते आणि शेवटच्या दिवशी सुट्टी असते, मधले बाकीचे 4 दिवस तुम्हाला काम करायचं असतं. सो मला असं वाटतं की जेवढा वेळ मला घरी घालवता येईल, आईला मदत करता येईल, आणि तुम्ही सगळे घरी येता, मग तुम्हाला सुद्धा मला वेलकम करायचं असतं. सो ते सगळं करण्यात मला असं वाटतं की आय लाईक टू बी एट होम. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, आणि पुन्हा एकदा खूप सुंदर दिसतेस. जाता काय सांग? सो तुमच्यासाठी घेऊन येतोय आम्ही खजिना बाप्पाच्या गोष्टींचा, तर नक्की बघा 1 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहावर. आणि मज्जाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.